श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः, श्री गुरुभ्यो नमः, इष्टदेवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थानदेवताय नमः, वास्तुदेवताय नमः, ग्रामदेवताय नमः, सर्वदेवदेवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः। ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, ओम अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यास पूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी, ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। आणि आज ज्यांचे वाढदिवस आहेत, ज्यांच्या लग्नाचे वाढदिवस आहेत, त्या सर्वांना आरोग्यदायी, आनंदी जीवनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज रविवार 10 मार्च 2024चे दिनविशेष आणि शुभाशुभ मुहूर्त पाहायचा आहे आपल्याला। आज महाकृष्ण अमावस्या आहे। आज पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे। आजचा दिवस दुपारी 3:54 पर्यंत मध्यम आहे। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यदिन आहे। आज दर्श अमावस्या दुपारी 12:30 पर्यंत आहे। आजचे शुभाशुभ मुहूर्त जाणून घेऊया। लाभदायी वेळ सकाळी 10:05 ते 11:23 पर्यंत, अमृत वेळ सकाळी 11:23 ते 12:55 पर्यंत, सिद्धी वेळ दुपारी 2:09 ते 3:42 पर्यंत, राहू काळ दुपारी 4:37 ते 6:05 पर्यंत। राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका। चला पाहूया आज काय सांगतात आपले ग्रह राशी आणि भविष्याच्या या राशी भविष्याच्या माध्यमातून। पहिली रास आहे मेष रास। काहीशी चिडचिड वाढेल, लहान मुलांमध्ये रमून जाल, नवीन मित्र जोडले जातील, सरकारी कामात वेळ जाईल, कामाच्या ठिकाणी सतर्क रहा। दुसरी रास आहे वृषभ। मनातील इच्छा पूर्ण होईल, मानसिक चंचलता जाणवेल, घरापासून दूर जावे लागेल, मनातील गैरसमज काढून टाकावे लागतील, कामात स्त्रियांची मदत मिळेल। तिसरी रास आहे मिथुन। अपचनाचा त्रास जाणवेल, कामात चालढकलपणा करू नका, हित शत्रूवर लक्ष ठेवावे लागेल, शारीरिक उष्णता वाढेल, जनविरोधाकडे दुर्लक्ष करा। योग सद्गुरू हिलिंग दरबार कोल्हापूर या ठिकाणी अवश्य भेट द्या। चौथी कर्क राशी आहे। कामाची धांदल उडेल, प्रलोभनाला बळी पडू नका, वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्या, मुलांची चिंता लागून राहील, पैज जिंकण्याची इच्छा बाळगाल। पाचवी सिंह रास आहे। वाहन वेगावर नियंत्रण ठेवा, घरातील समस्याकडे अधिक लक्ष द्या, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष राहू द्या, नव्या संधीची वाट पाहावी, जुने आजार दुर्लक्षित करू नका। सहावी कन्या रास आहे। वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल, घरातील गोष्टी जाणून घ्याव्यात, भावंडांचे मतभेद संभवतात, समत्वावर आग्रही राहाल, संघर्षाला बळी पडू नका। सातवी तुला रास आहे। आर्थिक बाजूचा नीट विचार करा, जरुरी नसताना उदार होऊ नका, स्वभावात लहरीपणा राहील, वादविवाद घालू नका, डोळ्याचे त्रास जाणवू शकता। आठवी वृश्चिक रास आहे। कामात हटवादीपणा येईल, महत्वाकांक्षा वाढेल, डोकेदुखीचा त्रास जाणवेल, उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल, इतरांचाही विचार करा। नववी धनुरास आहे। जबाबदारीने वागाल, मनात कसली तरी काळजी लागून राहील, प्रवासात काळजी घ्या, घरातील काही गोष्टी बदलाव्या लागतील, कौटुंबिक प्रश्न सतावतील, अवश्य योग सद्गुरू हिलिंग दरबाराला भेट द्या कोल्हापूरमध्ये। 10वी मकर रास आहे। खर्चाचे गणित जमावे लागेल, कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात, वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल, जुन्या गोष्टी काढू नका, कामाचा ताण आहे। 11वी कुंभ रास आहे। बदललेल्या गोष्टी नीट समजून घ्या, कामात चंचलता राहील, मित्रांचा रोष वाढू शकतो, झोपेची तक्रार जाणवू शकते, कौटुंबिक समाधान असणार। 12वी मीन। दिवस बरासारखा घालवाल, 2 पावले मागे घेण्यास घाबरू नका, स्थावरच्या कामातून लाभ संभवतो, हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल, कामात प्रगती
कराल. युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन्स. दर गुरुवारी माझ्याकडे निःशुल्क योग शतगुरु दरबार असतो. त्या ठिकाणी जन्मकुंडली असेल, जन्मतारीख असेल, हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण केलं जातं. तेव्हा दरबाराला अवश्य भेट द्या आणि योग सद्गुरू सिंग दरबाराला भेट दिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आनंदी जीवनाचा महामार्ग मिळू शकतो. धन्यवाद. शुभम भवतु.